सुशिलाजी हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या होत्या. अनेक मशिनांनी वेढलेल्या होत्या. बाहेर त्यांचे दोन्ही मुलं सचिन आणि नीरव आपसात काहीतरी बोलत होते. तर मुलगी भाग्यश्री बाजूच्याच सोफ्यावर बसून मोबाईलवर गप्पा मारण्यात मग्न होती. सुशिलाजींनी डोळे उघडले तसा त्यांच्या पायाशी बसलेला त्यांचा नोकर श्रीराम पटकन उठला आणि म्हणाला, आई, तुम्हाला शुद्ध आली? देवाचे लाख लाख आभार. त्याने आपल्या पत्नी ममताकडे पाहत पुढे सांगितले, ममता, तू इथेच राहून आईंची काळजी घे. मी लगेच डॉक्टरांना बोलावतो. असे म्हणत तो खोलीबाहेर गेला. श्रीरामची पत्नी ममता सुशिलाजींकडे बघून काळजीत होती. सुशिलाजींना ऑक्सिजन मास्क लावले होते. त्या काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होत्या, पण ममताने त्यांना थांबवत म्हटले, आई, तुम्ही काहीही बोलू नका. डॉक्टर येतीलच आता. पण त्यांची नजर आपली मुले कुठे आहेत याकडे शोध घेऊ लागली. त्यांनी इकडे तिकडे पाहिले तर त्यांची मुलगी भाग्यश्री सोफ्यावर बसलेली दिसली. त्यांनी हळूच निश्वास सोडला आणि ममताला इशारा करून भाग्यश्रीला बोलवायला सांगितले. ममताने लगेच तिच्याकडे जाऊन सांगितले, दीदी, आई तुम्हाला बोलावतात. त्यांच्या बेडजवळ चला. तिने एक कटाक्ष ममताकडे पाहिले, नंतर आईकडे पाहिले आणि थंडपणे उत्तर दिले, आईला शुद्ध आली? चांगली गोष्ट आहे, पण मी आत्ता फोनवर बोलते, नंतर येईन. तू जा, तोपर्यंत डॉक्टरांना बोलावून आण. भाग्यश्रीचे उत्तर ऐकून सुशिलाजींच्या मनाला फार वाईट वाटले. त्या काहीही बोलू शकल्या नाही, पण डोळ्यातून आलेले अश्रूही त्या रोखू शकल्या नाही. माझ्या मुलीकडे इतकाही वेळ नाही की ती 2 क्षण माझ्यासोबत बसेल, असा विचार त्यांच्या मनात आला. ममता सुशिलाजींच्या मनातील वेदना ओळखत होती. ती त्यांच्या जवळ बसली. तेवढ्यात श्रीराम डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टरांनी तपासणी करून सिस्टरला काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आणि बाहेर गेले. बाहेर उभे असलेले सचिन आणि नीरव डॉक्टरांशी बोलू लागले. श्रीराम सुशिलाजींच्या जवळ बसला आणि म्हणाला, आई, तुम्ही काळजी करू नका. डॉक्टर म्हणाले की लवकरच तुम्ही बऱ्या व्हाल. त्यांनी त्याच्याकडे पाहून एक मंद हसू दिले, पण मनातून त्या पूर्णपणे समजून चुकल्या होत्या की आता माझ्या हातात फारसा वेळ उरलेला नाही. भाग्यश्री उठून बाहेर निघून गेली. औषधाचा प्रभाव होताच सुशिलाजींना झोप येऊ लागली आणि त्या झोपून गेल्या. तेव्हा श्रीरामने आपल्या पत्नी ममताला धीर देत म्हटले, ममता, तू घरी जा आणि आईसाठी हलका फुलका नाश्ता करून आण. सूपही घेऊन ये. मी इथेच आहे. सुशिलाजी झोपेत असल्यामुळे ममता घरी गेल्यानंतर श्रीरामही चहा प्यायला बाहेर गेला. काही वेळाने त्यांची दोन्ही मुले आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आईच्या खोलीत आले आणि आपसात बोलू लागले. ते बोलत असतानाच डॉक्टर पुन्हा खोलीत आले आणि म्हणाले, सचिन, तुमच्या आईंच्या तब्येतीत सुधारणा नाही. त्यांना दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आला आहे आणि त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. सचिनने विचारले, हे आम्हालाही माहिती आहे डॉक्टर साहेब, पण आम्हाला हे सांगा की त्यांना अजून किती दिवस इथे ठेवावे लागेल. त्यावर नीरवही बोलला, हो डॉक्टर, आम्ही कित्येक दिवस इथे अडकलो आहोत. डॉक्टर म्हणाले, आत्ता सांगता येणार नाही की अजून किती दिवस लागतील, पण आम्ही उपचार करत आहोत. तुम्ही चिंता करू नका. एवढे सांगून डॉक्टर खोलीबाहेर गेले. डॉक्टर आणि मुलांच्या आवाजाने सुशिलाजींची झोपमोड झाली, पण त्या डोळे मिटूनच पडून राहिल्या. सचिन आणि नीरव पुन्हा बोलू लागले, भाऊ, ही काय नवीन समस्या निर्माण झाली आहे? अजून किती दिवस आम्हाला इथे वेळ वाया घालवावा लागणार? नीरवने वैतागून विचारले. सचिन म्हणाला, मी तरी काय करू? डॉक्टर म्हणाले ना, अजून काही निश्चित सांगता येत नाही. नीरव थोड्या कठोर सुरातच म्हणाला, 3 दिवस झाले इथे बसून. आमच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. माझी बायको तर सतत फोन करून विचारते की लवकर काम संपवून परत कधी येणार. सचिनने चिंतेने सांगितले, हो ना. आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे आम्ही अजून आईशी त्या महत्त्वाच्या विषयावर बोललेलोही नाही. त्या ऐकताच त्यांची बहीण भाग्यश्री म्हणाली, भाऊ, मी म्हणते आईला शुद्ध आल्यावरच विचारूया की तिने तिच्या इच्छापत्रात नेमके काय लिहून ठेवले आहे. तेव्हा सचिन थोडा हसत म्हणाला, मला वाटतं
आईने सगळ्यांना समान वाटा दिला असेल. आपल्या मुलांच्या तोंडून हे ऐकून सुशिलाजींचे काळीज पिळवटून गेले. किती सुंदर कुटुंब होते माझे. मुलांसोबत हसत खेळत आयुष्य घालवत होते. पण पतीच्या अचानक जाण्यानंतर सगळं बदललं. तिघही मुलं लहान होते. त्यांना एकट्याने वाढवणं किती कठीण होतं हे एक आई म्हणूनच त्यांनी अनुभवलं. म्हणूनच त्यांनी नोकरी करायला सुरुवात केली. हळूहळू घराची आर्थिक परिस्थिती सुधारली. मुलांना उत्तम शिक्षण दिलं. त्यांना स्वावलंबी बनवलं. त्यांच्या लग्नाची जबाबदारी पार पाडली. पण शेवटी त्यांच्याच घरात त्या एकट्या पडल्या. मुलं वेगवेगळ्या शहरात स्थायिक झाली. फक्त सणासुदीला ते घरी परत येत. पण सुशिलाजी त्यांना पाहण्यासाठी आतुर राहायच्या. मात्र त्यांना याचा काहीच फरक पडत नव्हता. श्रीराम हा सुशिलाजींच्या घरी काम करणाऱ्या कुसुमबाईंचा मुलगा होता. कुसुमबाईसोबतच तिचा मुलगा श्रीरामही सुशिलाजींच्या घरी काम करत होता. पण त्यांनी त्याला कधीच परक्या मुलांसारखं नाही पाहिलं. त्याला त्यांनी आपल्या मुलासारखं प्रेम दिलं आणि म्हणूनच श्रीरामही त्यांना आईप्रमाणे मानायचा. तो आणि त्याची पत्नी ममता नेहमीच सुशिलाजींसोबत राहून त्यांची काळजी घ्यायचे. दोघांनी अगदी सख्या मुलगा आणि सुनेसारखी जबाबदारी पार पाडली होती. सुशिलाजींना तर कधीकधी असं वाटायचं की श्रीराम त्यांच्या रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त जवळचा आहे. पण आज आपल्या मुलांच्या तोंडून त्या शब्दांनी त्यांना खोलवर दुःख दिलं होतं. त्यांना आता घृणा वाटत होती. माझ्या मुलांना माझ्यापेक्षा माझ्या इच्छापत्राचीच जास्त चिंता आहे. हा विचार त्यांच्या मनात उमटताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात ममता घरून जेवण घेऊन आली. श्रीरामने नर्सकडून परवानगी घेऊन हळूच सुशिलाजींना उठवले आणि प्रेमाने म्हणाला, आई उठा, काहीतरी खाऊन घ्या, नाहीतर तब्येत अजून बिघडेल. त्याच्या आवाजाने सुशिलाजी भानावर आल्या. त्यांनी डोळे उघडले तर श्रीराम त्यांच्या पायाजवळ बसलेला दिसला आणि ममता जेवण घेऊन उभी होती. त्यांनी खोलीवर नजर फिरवली पण तिथे नर्स आणि श्रीराम व ममता यांना सोडून कोणीच नव्हतं. मुलं कदाचित निघून गेली असतील. त्यांनी मनातच विचार केला. श्रीराम त्यांच्या मनातला विचार ओळखून म्हणाला, आई तुम्ही भाऊ आणि दीदींना शोधताय ना? ते तिघं बाहेर जेवायला गेले. थोड्या वेळात येतीलच. तोपर्यंत तुम्हीही थोडंसं खाऊन घ्या. सुशिलाजी ममताच्या मदतीने उठल्या आणि मास्क बाजूला करून हळूच म्हणाल्या, मला काही खायचं नाही, तुम्ही दोघं खाऊन घ्या. श्रीराम थोडा हट्टी होत म्हणाला, असं कसं? तुम्ही नाही खाणार तर आम्हीही नाही खाणार. थोडं तरी खायला हवं, नाहीतर औषधही घेऊ शकणार नाहीत. तेव्हा ममता म्हणाली, हो आई, तुम्ही नाही खाल्लं तर आम्ही समजून घेऊ की तुम्ही आम्हाला आपले मानत नाही. हे ऐकताच सुशिलाजी काही बोलू शकला नाही. ममताने हाताने तोडलेला एक घास तोंडात टाकला आणि मग सुशिलाजींनी थोडंसं खाल्लं. जेवण झाल्यावर श्रीराम आणि ममताने सांगितले, आई आता तुम्ही आराम करा. काही लागलं तर हाक मारा, आम्ही बाहेरच आहोत. त्यावर त्यांनी मान हलवली आणि औषध घेऊन त्या पुन्हा झोपल्या. 2 दिवस अशीच निघून गेली पण त्यांच्या तब्येतीत काहीही सुधारणा झाली नाही. त्या दिवशी सकाळी त्यांनी खूप कष्टाने श्रीरामला हाक मारली आणि म्हणाल्या, श्रीराम आज माधवजींना घेऊन ये, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तेव्हा श्रीरामने तात्काळ उत्तर दिलं, हो आई, तुम्ही फक्त आराम करा, मी लगेच येतो. आणि तो खोलीबाहेर गेला. तेव्हाच नीरव म्हणाला, चल भाऊ, आईला भेटून येऊया, कालपासून बोलणं झालं नाही. सचिन म्हणाला, हो आता चांगली वेळ आहे. मी श्रीरामला औषध आणायला पाठवलं आहे, त्यामुळे आता कोणताही अडथळा नसेल. भाग्यश्रीनेही त्यांना दुजोरा दिला. होय, आपण आता आईशी बोलून घेऊ. तिघही आपल्या आईच्या खोलीत गेले. आई कशी आहे आता तब्येत? सचिनने विचारलं. तेव्हा सुशिलाजींनी हळूच मान हलवली आणि म्हणाल्या, ठीक आहे. तेव्हा सचिन थोडा थांबून म्हणाला, आई आम्हाला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. तू गेल्या वर्षीची जमीन विकत घेतली होती आणि तुझ्या पेन्शनमधून FD केली होती, ती नेमकी कुणाच्या नावावर आहे? हे बोलून सचिन आपल्या आईकडे पाहू लागला.
सुशिलाजींनी आपल्या मुलांचं खरं रूप पाहून मनोमन ठरवून टाकलं होतं की आता अखेरच्या क्षणी त्यांची ही इच्छा पूर्ण करायची. त्या हळूच म्हणाल्या, तुम्हा लोकांना इच्छापत्र जाणून घ्यायचं आहे ना? काळजी करू नका, मी माधवजींना बोलावलं आहे. थोडा वेळ शांत राहून त्या पुन्हा कटुस्वरात म्हणाल्या, तसंही माझ्या जाण्यानंतर तुम्हाला ते समजणारच आहे. असं काही नाही आई, आम्ही फक्त माहिती म्हणून विचारत होतो. सचिनने शब्दांची जुळवाजुळव करत सांगायचा प्रयत्न केला. सुशिलाजींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि डोळे मिटले. त्या आता काहीही सहन करू शकत नव्हत्या. चल, आपण बाहेर जाऊया, आईला आराम करू द्या, भाग्यश्रीने आपल्या भावांना खुणावत म्हटलं आणि तिघही खोलीबाहेर निघून गेले. थोड्या वेळाने श्रीराम माधवजींना घेऊन आला आणि म्हणाला, आई, माधवजी आले आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, आम्ही बाहेरच आहोत. माधवजी हे वकील होते आणि सुशिलाजींच्या ओळखीचेही होते. त्यांनी विचारलं, बोला ताई, काय म्हणायचं होतं? सुशिलाजींनी थोड्यात थांबून हळू आवाजात उत्तर दिलं, इच्छापत्र तयार करून घ्यायचं आहे भाऊसाहेब. दरम्यान बाहेर बसलेले तिचे 3 मुलं कान देऊन ऐकत होते. त्याचवेळी डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं. तुमच्या आईच्या तब्येतीत काहीही सुधारणा नाही. मला वाटत नाही की त्या फार काळ जगतील, डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले. पण मुलांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. ठीक आहे, एवढंच बोलून ते बाहेर आले, कारण त्यांना तर आधीच आईच्या मृत्यूची वाट बघायची होती. रात्री अचानक सुशिलाजींची तब्येत खालावली. त्यांना जोरजोरात श्वास घ्यावा लागत होता. त्या वेदनांनी विव्हळत म्हणाल्या, श्रीराम, माझ्या मुलांना बोलव, शेवटचा चेहरा तरी पाहू दे. श्रीराम गडबडत उठला, आई, असं नका बोलू, मी डॉक्टर आणि भावांना लगेच बोलावतो. तो वेगाने पळत बाहेर गेला आणि आधी डॉक्टरांना बोलावलं, मग वेटिंग रूममध्ये जाऊन भावांना हाक मारली, भाऊ, उठा. आई, तो एवढंच बोलला असता सचिन चिडून म्हणाला, काय आहे तुझं? अर्ध्या रात्रीसुद्धा तुला चैन पडत नाही का? भाऊ, आईची तब्येत खूपच नाजूक आहे, त्या तुम्हाला बोलावत आहे, चला लवकर. श्रीरामच्या डोळ्यात अश्रू तरळले. आईंची तब्येत खूप खराब आहे. सचिन म्हणाला, ठीक आहे, मी नीरवला फोन करतो. तो आणि भाग्यश्री घरी गेले होते. तू आधी जाऊन आईजवळ राहा. श्रीराम पुन्हा तिथून धावत सुशिलाजींकडे परतला. डॉक्टर साहेब, आईला इतका त्रास का होतोय? त्या व्यवस्थित बोलूही शकत नाही. श्रीराम चिंतेने डॉक्टरांना विचारत होता. डॉक्टर गंभीरतेने म्हणाले, त्यांची नाडी मंदावते. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत, पण आता काहीच हातात नाही. त्या फक्त त्यांच्या मुलांची वाट पाहत आहेत. तेव्हा सचिन आत आला आणि डॉक्टरांकडे पाहत म्हणाला, डॉक्टर, नेमकं काय झालंय? डॉक्टरने सचिनच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, मी आधीच सांगितलं होतं, तुमच्या आईचा शेवटचा काळ जवळ आला आहे. लवकरात लवकर त्यांना त्यांच्या मुलांना भेटू द्या. हो डॉक्टर, मी बोलावलंय, ते लवकरच पोहोचतील. सचिन आईजवळ बसत म्हणाला, आई, काळजी करू नकोस, नीरव आणि भाग्यश्री दोघेही येत आहेत. सुशिलाजींनी त्याचा हात घट्ट धरला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. थोड्याच वेळात नीरव आणि भाग्यश्री घाईघाईने आत आले. त्यांच्यासोबत ममताही होती, जी श्रीरामच्या बाजूला जाऊन उभी राहिली. तेव्हाच सुशिलाजींनी थरथरत्या हाताने इशारा करून श्रीरामला जवळ बोलावलं. तेव्हा ते दोघेही त्यांच्या जवळ गेले. सुशिलाजींनी श्रीरामचा हातात हात घेतला आणि म्हणाल्या, बाळा, आता माझ्या जाण्याची वेळ आली आहे. नेहमी आनंदी राहा, माझ्या प्रिय मुलांनो. असे म्हणताच त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि त्यांचे डोळे कायमचे मिटले. आई, आई, श्रीराम त्यांना हलवत रडू लागला. तेव्हाच डॉक्टर म्हणाले, तुमची आई आता या जगात नाही. आणि त्यांनी यंत्रे बंद करून खोलीबाहेर पाऊल टाकले. भाऊ, आपल्याला आता आईला घरी घेऊन जावे लागेल आणि शेवटची विधी करावी लागेल, असे दोन्ही भाऊ चर्चा करू लागले. ममता, पाहिलेस ना, आईसाहेब आपल्याला सोडून गेल्या.
पण त्या असं कसं करू शकतात? आधी आमचे साहेब गेले आणि आता आईसाहेबही. श्रीराम रडत म्हणाला. तर ममता त्याला सावरू लागली. नीरव, मी डॉक्टरांशी बोलून बिल क्लिअर करून येतो, मग आपण घरी जाऊ, सचिन म्हणाला आणि बाहेर गेला. श्रीराम, किती रडत आहेस? ती आमचीही आई होती, भाग्यश्री चिडून म्हणाली आणि आपल्या नवऱ्याला बातमी देण्यासाठी बाहेर गेली. रात्री सर्व नातेवाईकांना कळवण्यात आले आणि पहाटेपर्यंत सगळे घरी आले. भाग्यश्रीचा नवरा आणि तिच्या भावजायाही आल्या होत्या. श्रीराम मात्र सर्वांपासून दूर एका खांबाला टेकून सुन्न उभा होता. त्याचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. दरम्यान त्याची पत्नी ममता पाहुण्यांना पाणी वगैरे देत होती. आता स्मशानभूमीला जाण्याची वेळ झाली आहे, चला विधी करूया, पुजारीजींनी सचिन आणि नीरवला सांगितले. दोघे पुढे सरसावले तर मागून भाग्यश्रीचा नवरा खांदा देण्यासाठी सज्ज झाला. चौथा खांदा कोण देणार? एका वयस्कर माणसाने विचारले. तेव्हा ममताने आपल्या पती श्रीरामचा हात धरून म्हटले, भाऊ, यांनाही आईसाहेबांना खांदा द्यायला द्या ना. सचिननेही मान्य करत म्हटले, ठीक आहे, शेवटी तू त्यांना आईसाहेब म्हणायचास ना, म्हणजे हेही करू शकतोस. तो पुढे आला तेव्हाच गेटवर माधवजी हातात काही कागद घेऊन उभे होते. थांबा, सचिनने त्यांना विचारले. काय झाले वकील साहेब? सुशीला वहिनींच्या मृत्यूचे आम्हालाही वाईट वाटले, पण मी इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायला आलो आहे, जी त्यांनी मला सांगितलेली होती. काय सांगितलं होतं आईने? नीरवने उत्सुकतेने विचारले. तुमच्या आईने सांगितले होते की त्यांच्या अंतिम संस्कारापूर्वी मी हे मृत्यूपत्र तुम्हाला वाचून दाखवावं. माधवजींनी हातातले कागद बाहेर काढले. मृत्यूपत्र? हे ऐकताच तिघांच्या नजरा चमकल्या. भाग्यश्रीच्या भावजायांनीही एकमेकींकडे पाहत हसू दिले. वाचा साहेब, भाग्यश्री म्हणाली. त्यांनी वाचायला सुरुवात केली. मी सुशीला देवी पूर्ण श्रुतीवर हे इच्छापत्र लिहून घेत आहे, जेणेकरून माझ्या जाण्यानंतर माझ्या मुलांमध्ये कोणताही मतभेद राहू नये. माझी पुण्यातील जमीन मी माझा मोठा मुलगा सचिनच्या नावावर करत आहे. पुण्याची जमीन? ऐकताच त्याची पत्नी आनंदाने म्हणाली, पण मग गप्प बसली. पुढे लिहिले आहे की बँकेत असलेली 5 लाख रुपयांची FD नीरवच्या नावावर आहे आणि माझे सर्व दागिने भाग्यश्रीच्या नावावर आहेत. हे ऐकताच त्या दोघांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. ठीक आहे, पुढे काय लिहिले आहे? सचिनने विचारले. माधवजींनी पुढे वाचले. माझ्या राहत्या घराचा मालकी हक्क मी श्रीरामच्या नावावर करत आहे. श्रीरामच्या नावावर? सचिन, नीरव आणि भाग्यश्रीने एकदम आश्चर्याने विचारले. हो, मी याबाबत काही सांगू शकत नाही, पण हे इच्छापत्र आता बदलता येणार नाही आणि पुराव्याच्या स्वरूपात या कागदांच्या प्रत्येकी एक प्रती तुम्हाला दिली जाईल, माधवजींनी म्हणत त्या कागदपत्रांचा गठ्ठा सचिनकडे दिला. बाळा, हे इच्छापत्र आपण नंतर पाहू. अंतिम संस्काराची वेळ निघून जात आहे आणि ते अधिक महत्त्वाचे आहे, पुजारीजींनी आठवण करून दिली. पुजारीजींनी स्मशानभूमीकडे निघण्यास सांगितले. तेव्हा सचिन म्हणाला, जी चला. सर्वजण सुशीलाजींना अंतिम निरोप देण्यासाठी निघाले. अंत्यसंस्कार आटपून घरी परतल्यावर मृत्यूपत्र चर्चेचा विषय बनली. भाऊ, हे काय झालं? आईने हे घर आम्हाला न देता त्या श्रीरामच्या नावावर करून टाकलं, भाग्यश्री चिडून म्हणाली. हो, जर द्यायचंच होतं तर आपल्या जावयाला किंवा सुनांना दिलं असतं, पण नाही. सासूबाईंनी इतकं मोठं घर थेट नोकराच्या हवाली केलं. तिचा नवरा विकास तोंड वाकडं करत म्हणाला. भाऊजी बरोबर बोलत आहे. शेवटी आईसाहेबांनी असं का केलं? नीरवची बायको चिडून म्हणाली. तेव्हा मोठी सून शांततेने म्हणाली, आता हे सगळं विचारून काही उपयोग नाही. महत्त्वाचं हे आहे की हे घर श्रीरामकडून कसं परत घ्यायचं त्याचा विचार करूया. हे घर आपण परत मिळवू शकत नाही, सचिनने अचानक जोरात सांगितलं. समजून घ्या, वकिलांनी स्पष्ट सांगितलंय की मृत्यूपत्र बदलले जाऊ शकत नाही.
म्हणजे आता हे घर आपण विसरून जावं? भाग्यश्रीने निराशेने विचारले. तर करणार तरी काय? सचिन म्हणाला आणि बाहेर निघून गेला. नीरव म्हणाला, आपल्या काहीच उपयोगाचं नाही तर आपण इथे राहून काय करायचं? 13व्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही निघणार आहोत, असं म्हणून तो आपल्या खोलीत निघून गेला. एका कोपऱ्यात बसलेल्या श्रीरामने निराशेने ममताला विचारले, ममता, आईसाहेब सोडून गेल्या. दीदी भाऊजी आधीपासूनच आपल्याला नापसंत करतात. आता आपण काय करू? कुठे जाऊ? पुन्हा एकदा आपण अनाथ झालो. ममता त्याला समजावत म्हणाली, असं नका म्हणू. पहा ना, आईसाहेब आपल्यासाठी सगळं काही करून गेल्या आहेत. त्यांनी हे घर आपल्यासाठीच दिलंय. घर घर सगळे हेच बोलताय, पण मला नको हे घर. मला याचा लोभ नाही. ज्याला हवंय त्याने ठेवा. श्रीराम चिडून म्हणाला, मला तसं म्हणायचं नव्हतं. विचार करा, आईसाहेबांची कितीतरी आठवण आहे या घराशी जोडलेली. त्यांनी हे घर तुम्हाला दिलं कारण तुम्ही इथे राहा, एकटं पडू नका, हे त्यांना हवं होतं. ममता प्रेमाने म्हणाली. हे ऐकून श्रीरामने डोळे पुसले आणि म्हणाला, हो ममता, तू बरोबर बोलतेस. आईसाहेबांनी आपल्याला मोठी संपत्ती दिली आहे, पण आपण लक्षच दिलं नाही. त्या रात्री श्रीराम थोडा समाधानी वाटत होता. 13व्याचा कार्यक्रम पार पडला. सगळे नातेवाईक निघून गेले. भाऊ, तुम्ही सुद्धा जाताय का? थोडे तरी थांबा ना, श्रीरामने विनवणी केली. सचिन आपला सामान गाडीत टाकत म्हणाला, नाही रे, आम्हाला आता जावंच लागेल. आधीच खूप सुट्ट्या घेतल्या. पण भाऊ, कालच 13वं झालं. 2-4 दिवस थांबल्या असतात. तेव्हा भाग्यश्रीने नाक मुरडत म्हटलं, कशाला थांबू? आईने हे घर तुला दिलं ना, मग आता खुश राहा. अजून काय हवं? श्रीरामला हे ऐकून वाईट वाटलं, पण तो शांत राहिला. ममता परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत म्हणाली, दीदी भाऊ, त्यांनी तुम्हाला थांबायला सांगितलं कारण आईसाहेब गेल्यामुळे आधीच घर रिकामं वाटतंय. तुम्ही गेल्यावर ते अजूनच सुनं वाटेल. तू नोकर आहेस, तसाच राहा. आम्हाला काय चांगलं वाटेल आणि काय नाही ते आम्हाला शिकवू नकोस. नीरव तिला म्हणाला. ममताने हळूच मान खाली घातली. भाऊ, आमचा तो उद्देश नव्हता. आई गेली आणि तिच्यासोबत दीदी भावाचं नातंही संपलं. आता गप्प बसा आणि इथून निघा. भाग्यश्रीने रागाने ओरडत म्हटलं आणि तिघेही संतापाने घर सोडून निघून गेले. श्रीराम आणि ममता त्यांच्या जाण्याकडे पाहत राहिले. 2 वर्षे उलटली, पण या 2 वर्षात त्या तिन्ही भावंडांनी कधीही पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. घर मिळालं नाही याची खंत त्यांना होतीच, पण श्रीराम आणि ममता मात्र सुशिला निवासमध्ये राहिले. आता मात्र हे घर फक्त घर राहिलं नव्हतं. श्रीरामने त्याला वृद्धाश्रम बनवलं होतं. जे वृद्ध त्यांच्या मुलांकडून दुर्लक्षित झाले, ज्यांना कोणीही नव्हतं, ते आता इथे येऊन राहू लागले. आज सुशिला निवास एक हक्काचं घर बनलं होतं अनेकांसाठी. हे पाहून कुठेतरी आईसाहेब म्हणजेच सुशिलाजींच्या आत्म्याला शांती मिळतच असणार. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. जर कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.